नमस्कार मित्रांनो, श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे। तर मित्रांनो, या बोकडांची विक्री आपल्याला दसऱ्याला करायची होती, पण या वर्षी दरवर्षीच्या पेक्षा तुलनेने सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे थोडंसं या बोकडं खराब झाल्या होत्या। पाहिजे तेवढं वजन वाढ मिळालं नव्हतं, म्हणून आता पाऊस काळ कमी झालेला आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढे पाऊस कमी आहे, म्हणून आपण या बोकडांना अजून काही दिवस ठेवावं म्हणून ठेवलेलो आहोत। तर आता एक 8-10 दिवसापासून ऊन पडलेलं आहे, म्हणून 8-10 दिवसामध्ये बऱ्यापैकी यांची वजन वाढ मिळालेलं आहे। तर असंच पुढच्या 1 महिन्यामध्ये आपल्याला मिळेल असं अपेक्षा आहे। म्हणून जर पुढच्या 1 महिन्यामध्ये आपल्याला चांगलं जर वजन वाढ मिळालं तर नक्कीच आपल्याला अपेक्षित असलेल्या किमतीला या बोकडं जातील अशी आपल्याला खात्री आहे। म्हणून अजून 1 महिना या बोकडांना आपल्याला ठेवायचं आहे, त्यानंतर आपण नक्कीच या बोकडांना विकणार आहोत। तर मित्रांनो, पुढच्या महिन्यामध्ये दिवाळीनंतरनं अशा बोकडांना प्रचंड मागणी असतो। दिवाळीनंतरनं आपल्याकडे सगळीकडे अशा बोकडांना मागणी वाढत असल्यामुळे आपण नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये या बोकडांना विकणार आहोत। पुढच्या महिन्यामध्ये विकायला काहीच अडचण नसते, नक्की मागणी वाढत आहे। मागणी वाढल्यामुळे आपल्याला उत्पन्न सुद्धा चांगलं मिळणार आहे, त्यांचं किंमत सुद्धा चांगलं मिळणार आहे। मला बऱ्याच वेळा खुराक कोणता देतो असं प्रश्न असतात मित्रांनो। मी खुराक पूर्ण मका देत असतो, हे अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलं सुद्धा आहे। त्याचबरोबर या बोकडं घरचे आहेत का विकत घेतलेलं आहे असं सुद्धा प्रश्न असतो। तर मित्रांनो, या बोकडं घरचे आहेत, आपल्या घरच्या शेळ्यांचे आहेत। त्याचबरोबर या बोकडांना आपण झाडपाल्याचा समावेश करत असतो चाऱ्यामध्ये। आणि तिसरी गोष्ट म्हणजे या बोकडांना आपण टॉनिक कोणतं देतो। तर मित्रांनो, टॉनिक तसा आम्ही जास्त काही देत नाही, पण टॉनिक लिव्हर टॉनिक आपण प्रोटॉन देतोय। त्या व्यतिरिक्त आजपर्यंत या बोकडांना मी कुठलंही टॉनिक दिलेलं नाही। त्याचबरोबर यापैकी एकाही बोकडांचा आपण खस्सी केलेलं नाही। खस्सी केलं का नाही असा सुद्धा आपल्याला प्रश्न असतोय। तर खस्सी का केलं नाही ह्या सुद्धा माहिती एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, ते तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, या बोकडांची वय आता सध्या 6 महिन्याच्या पुढची आहे, म्हणजे जवळपास 6 ते 6.25 महिने झालेले आहेत आता। आणि 6 महिन्यामध्ये जवळपास या बोकडांची वजन 25 किलोच्या प्लस झालेलं आहे। त्याचा सुद्धा एक व्हिडिओ मी गेल्या 10-12 दिवसामध्ये टाकलेला आहे की 5-6 महिन्यामध्ये 25 किलोचे बोकड कसे तयार केलेले आहे आपण, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर बोकड पालन परवडतंय का असा सुद्धा प्रश्न असतोय। तर 100% बोकड पालन परवडतंय किंवा शेळी पालन सुद्धा परवडतंय। तुम्ही बोकड पालन किंवा शेळी पालन कोणतंही करू शकता। तुम्ही बोकडं विकत आणून पाळू शकता किंवा आपल्या घरच्या शेळ्यांचं बोकडं पाळू शकता। आपल्या हे घरच्या शेळ्यांचे बोकडं आहेत, तर तुम्ही कोणतं तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता। त्याचबरोबर ज्यांना कोणाला ईदच्या मार्केटसाठी म्हणजे बकरीसाठी जे बोकड पालन करायचं आहे अशांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्हाला या बोकडं मिळून जातील। आता आपल्याला या बोकडं विकायचं आहेत पुढच्या महिन्यामध्ये। अतिशय चांगल्या क्वालिटीचे बोकडं आहेत, खस्सी केलं नाही। तुम्ही ईदसाठी या बोकडांची खस्सी करून पाळू शकता। तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करा, संपर्क साधा। मोबाईल नंबर मी अनेक व्हिडिओमध्ये खाली दिलेला आहे, तर अजून सुद्धा नंबर पाहिजे असेल तर कमेंट करा, नंबर तुम्हाला मिळून जाईल। आमचे पत्ता आहे सोलापूर, जिल्हा सोलापूर, तालुका अक्कलकोट, गाव बिंजगेर। तर मला काल एका व्हिडिओला कमेंट होतं की शेळी पालनाला सुरुवात कधी करावं मित्रांनो। तर मित्रांनो, शेळी पालनाला सुरुवात तुम्ही नोव्हेंबरमध्ये करू शकता। नोव्हेंबर अगदी बेस्ट महिना आहे, पुढचा महिना। आत्तापासून तयारीला लागा। नोव्हेंबरमध्ये जर शेळीपालन सुरुवात केलात तर आता सगळ्या बऱ्यापैकी पावसाळ्यामध्ये जे रोगराई येतात ते कमी झालेले आहेत। पावसाळ्यानंतरनं शेळीपालन करायला अगदी बेस्ट असतं। नोव्हेंबरमध्ये जर तुम्ही शेळीपालन केलात तर शेळ्यांचे जे करडं मिळतात त्या करडं तुम्ही परत उन्हाळ्यामध्ये विकू शकता, म्हणजे पावसाळा येण्याआधी तुमची विक्री पण होतात ते करडांची। आणि त्यानंतरनं तुम्हाला जर शेळ्या विकायचं म्हणला तर घेतलेल्या किमतीमध्ये परत शेळ्यासुद्धा जाऊ शकतात। तर त्या हिशोबाने तुम्ही नोव्हेंबरमध्ये शेळीपालनाला सुरुवात करू शकता, अतिशय बेस्ट आहे। अजून काही शेळीपालन बोकडपालनविषयी माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओला कमेंट करू शकता। व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।